नमस्कार, मी आहे तुमची आरती शोनाली आणि आज सिटी टॉक्स पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे एक अत्यंत क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी. हो, आज आपण बोलणार आहोत ड्रीम्स दॅट चेंज, लीडरशिप दॅट इन्स्पायर्स, अ लीडर हू बिलीव्स इन क्रिएटिव्हिटी, कनेक्शन अँड टीम स्पिरिट. आपल्यासोबत आहेत मिस्टर अंकुर भंडारी सर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ ॲक्सेंचर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे. हॅलो अंकुर सर, नमस्कार. हॅलो शोनाली, कसे आहात तुम्ही? व्हेरी गुड. मला सांगा की तुम्ही मूळचे पुण्याचे आहेत की बालपण कुठे गेलं होतं तुमचं? नाही, मूळचा मी आहे तसं म्हणजे जन्म माझा झाला जोधपूरमध्ये, बर, पण 1984 पासून महाराष्ट्रामध्ये. मी आहे मूळचा सांगलीचा. सांगलीकर आहात तुम्ही? सांगलीकर. मग सांगली म्हटलं की नेहमी तुम्हाला एक फरमाईश असेल ना, त्यांना भडंग घेऊन या. गोरे भडंग असू दे किंवा डीबी गोरे भडंग असू दे, हल्ली बरेच वेगवेगळे भडंग टाईप आहेत, पण भडंग असतेच. संपूर्ण देशामध्ये कुठे जरी गेला असेल तशी भडंगची चव कुठे अनुभवायला मिळाली असेल ना? भडंग आणि भेळ. भेळ ही सांगलीशिवाय कुठंच खाऊ नये. ओके, यायला पाहिजे मग. सांगलीत भेळ सगळ्यात बेस्ट असते. आणि भडंग आय थिंक हल्ली कोल्हापूर छान असते. बरं, मला सांगा की तुमचं बालपण कसं गेलं? बालपणी तुम्ही कसे होता शाळेमध्ये? एकदम स्टुडियस, लाईक मार्क्स मिळवणारे, की नाही प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही नेहमी बिझी असायचे? एकदम स्टुडियस, पण प्रत्येक ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायलाच पाहिजे. द नॉर्म वॉज दॅट यू हॅव टू बी इन द टॉप 3. ओके. दॅट इज, अँड देन यू डू वॉट एव्हर यू वॉन्ट. वेदर यू वॉन्ट टू प्ले, म्हणजे तुम्हाला काय खेळायचं तर तुम्ही खेळता, त्यात पण तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत जा. माय मॉम वॉज व्हेरी फोकस्ड इन दॅट टर्म्स की नाही, यू शुड लर्न समथिंग. सो आय हॅव डन क्लासेस ऑफ ड्रॉइंग अँड पेंटिंग. अँड देन आय रिअलाइज, म्हणजे तेव्हा मला कळालं की यु नो आय एम नॉट creative by design, like I cannot do it on my own, but can you copy? Can you give me something and say can you do something out of this and give me a version of it? ते होऊ शकतं. क्या बात आहे. That was all about it. नाही, पण ती पण एक गोष्ट आहे ना, ती पण करताना मजा यायला पाहिजे. इफ यू एन्जॉय दॅट तर मग काय हरकत नाही. म्हणजे जर का प्रोसेस कळाली तर करता येते. म्हणजे जर का तुम्हाला कळालं की हे कसं करायचंय, आणि आफ्टर पॉइंट ऑफ टाइम तुम्हाला कळतंच की एव्हरीथिंग कॅन बी लर्न्ड. Yes, you cannot be creative. I mean, you cannot be, creative in terms of creating content. But then you can also make sure that you do something which is relevant for you. You feel good about it. Very nice. मला हे समजलेलं आहे की लहानपणी एक स्वप्न पाहिलं होतं आकाशाकडे बघताना, एअरफोर्समध्ये पायलट व्हायचं होतं. मग त्या स्वप्नाचं काय झालं? सो अंटिल 10th तक तो वही सपना था. I mean, that was always on. I always wanted to be a pilot. Okay, and that was very very clear. Always wanted to see things. म्हणजे वरून बघायला खूप छान वाटतं. You don't see all those details, right? Which might be of botheration. म्हणजे असं होऊ शकतं, right? I was always like, नाही, we will start preparing. आपण सेवन्थ मध्ये ते सैनिक स्कूलची शाळा ते असते, त्याची एंट्रन्स दिली होती. अँड वी वर लाईक ऑलमोस्ट देन विल क्लिअर इट. अँड देन पेरेंट्स सेड नाही, वी कॅन स्टिल डू दिस, यू डोंट हॅव टू गो देअर. ते झालं. तेव्हा 12th मध्ये येता येता तयारी केली छानपणी की नाही आपल्याला एअरफोर्स पायलटच व्हायचं आहे, बाकी कमर्शियल पण नाही. पण तेव्हापर्यंत आपल्याला कळालं, आपण स्वतःबद्दल कळून गेलं होतं की आय हॅड अन इयर प्रॉब्लेम. सो आय न्यू दॅट की फिजिकलमध्ये प्रॉब्लेम येणार. अँड लाईक आय सेड, तेव्हा एंट्रन्स दिली. आय वॉन्टेड टू मेक अ पॉईंट की प्रूव्ह टू युअर सेल्फ, राईट, की आपण करू शकतो की नाही करू शकतो. मग एंट्रन्स दिली, त्याचा टेलिग्राम येतो घरी. टेलिग्राम आला की हॅव बीन सिलेक्टेड. मग त्यानंतर पत्र येतो की नाही तुम्हाला या सेंटरवरती जाऊन तुमची म्हणजे फिजिकल घेतलं. दॅट इज वेन आय शोड इट टू माय पेरेंट्स कि नहीं ये सब तो नहीं हो पाएगा, क्योंकि वी न्यू कि दिस विल नॉट गो थ्रू. सो आई डिडंट गो थ्रू दैट. बट तब तक 12th तक आते आते म्हणजे माझा एक मित्र खूप छान होता. तोपर्यंत आम्हाला कळालं होतं की आता ये नाही तो देर बी अ डिफरंट करियर ऑल्सो. अँड देर वर व्हेरी गुड टीचर्स इन सांगली. SK कुलकर्णी म्हणून सर होते, त्यांनी आम्हाला शिकवलं की देर इज समथिंग कॉल्ड एज यू मीट पीपल फ्रॉम सिव्हिल सर्व्हिसेस अँड देन यू फिगर आउट दॅट दिस इज वॉट यू वॉन्ट टू डू. सो एअरफोर्स बिकेम की नाव लुक फॉर अ करियर विच इज into administration where you can actually हे नाहीतरी करू शकतो. But then we started preparing for that.
क्या बात आहे. येस, आणि म्हणून तेव्हाच मग तुम्ही एनडीए एक्झाम स्टोरी तीच आहे का? ती तेच एनडीएची एक्झाम दिली 12वी मध्ये. तिकडं एंट्रन्स क्लिअर झालं, पण आपल्या ह्याला नाही झालं, म्हणजे फिजिकल एक्झाम्सला मी गेलोच नाही. बिकॉज आय न्यू दॅट दे विल पिक इट अप. आय मीन दे विल इयर चेक, दे विल फिगर आउट दॅट यू हॅव अ होल इन द एअर. आता तुम्ही म्हणालात की तुमचं फ्लाय करण्याचं जे ड्रीम होतं ते तुम्ही पुढे कम्प्लीट केलं $50 मध्ये. तर ही काय स्टोरी आहे? सो अंगावर. बट अगेन व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की स्वप्न तो स्वप्नच राहिला. त्याच्यानंतर कॉलेज झालं, शिक्षण झालं, ते सगळं करत करत नोकरी लागली, US मध्ये पोचलो. एका दिवशी घरी फ्लायर आला की लर्न फ्लाईंग इन $50. अँड वी वर लाईक, आम्ही एक लहान शहरात स्कॉटझेलमध्ये होतो. अँड असे ओके लेट्स गो, लेट्स फिगर आउट. तिकडे गेलो, विचारलं. त्यांनी म्हटलं हा फॉर्म भरा आणि वी कॅन गिव्ह यू फ्लाइंग लेसन. अँड आय थॉट इट वॉज अ ड्रीम. आय मीन म्हणजे माझ्यासाठी तर ते आय वॉज लाईक की इतनी सब तयारी करके सीखते हम लोग प्लेन चलाना. अँड लाईक नाही आपल्याला आत्ता मिळते, चांगलं आत्ता घ्यायला पाहिजे. सो इट वॉज अ 4-seater प्लेन. I took along my wife and I had a co-pilot. And I mean when I flew, then I realized also जे दुरून दिसतं तसं नसतं. म्हणजे जग फसतं. And when you go up high in the air, that is when you realize that even if you do a small movement, it has such a bigger impact. But yes, अपना चेकबॉक्स हो चुका था कि फ्लाई कर लिया प्लेन, खुद से फ्लाई करके लैंडिंग में भी यू वर पार्ट ऑफ इट. यस, बट उसकी एक बहुत अच्छी एक स्टोरी है. सो ओके, दिस वाज डन. आई केम बैक होम. दैट टाइम याहू चलता था, तो आई रोट एन ईमेल टू ऑल माय फ्रेंड्स टुगेदर, अ बिग राइट अप कि अरे तुम लोग सब वेस्ट हो, मैंने देखो क्या कर लिया, मेरा अपना सपना पूरा कर लिया, ये सब कर लिया. इट्स लाइक आई वाज वेरी हैप्पी. एंड देन 15 days after that, there's a knock on my door. I was in office and my wife picks up, and then people who end up are FBI. So incidentally उसके just थोड़े साल पहले ही फ्लाइंग लेसन लेकर किसी ने ट्विन टावर्स उड़ाए थे. That was the same area where I was training. And incidentally somebody had reported that कि कोई Middle Eastern guy, somebody who looks like a Middle Eastern guy, was taking flying lessons. And that was again a story we probably can talk about. But yes, that $50 gave me a lot of fun. Adventure. सब कुछ हो गया. Sleepless nights. नहीं, but सबसे important था कि एक एरोप्लेन चला था, बकेट लिस्ट कंप्लीट हो गया. तो मेरे ख्याल से वो आपका जो मैनिफेस्टेशन था वो पूरा हो गया कि ये करना है इसे हमारा आयुष्यात, हो गया. आई डोंट थिंक वो सब कुछ हो पाया अभी तक. जो भी चाहा है वो सब कुछ हो पाया. आई थिंक ये जो IAS वाला पार्ट था ना, दिस ऑल्सो विल गेट डन. आई रियलाइज दैट इवन दो यू हैव क्रॉस्ड योर एज, यू कैन स्टिल गेट इनटू टेरिटोरियल आर्मी and become an officer there also. So let's see how it goes. किती भारी आहे. माणसाने मस्त स्वप्न बघत राहायला पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करायला पाहिजे. होतात, माझ्या मते होतात. म्हणजे आपण फक्त ठेवलं की नाही आपल्याला करायलाच पाहिजे तर होऊन जातात. पण मला सांगा की तुम्ही सांगली शहरातनं मोठे झाले आहात, तर मग सांगलीमध्ये तसं सगळं वातावरण होतं तेव्हा? नाही, सांगलीमध्ये तेव्हा नव्हतं. म्हणजे मी तुम्हाला 96ची गोष्ट सांगतो. आम्हाला असं वाटायचं की आम्हीच खूप शहाणे. पहिल्या गोष्ट, आम्ही इंग्लिश मिडियमवाले असायचो, आम्हाला वाटायचं आम्हीच खूप शहाणे. त्यातल्या त्यात आम्हाला असं कळलं होतं की तिथं ना अग्रवाल इन्स्टिट्यूट म्हणून आहे मुंबईत, तिथं तुम्हाला कोचिंग मिळतं IITचं, आणि आपण तिकडे जाऊ तर शकत नाही, आपण त्यांचं मटेरियल इकडे घेऊन येऊ. मग तिकडे झेरॉक्स करून वगैरे मी आणलं. आणि तेव्हा असं होतं की पूर्ण शहरात आम्हाला वाटतं, आणि असं खरंच आहे. तेव्हा फक्त आम्ही दोघंच ट्रेन होत होतो. बरं, ते झालं नाही, ते गोष्ट वेगळी आहे, झालं नाही त्याचं सिलेक्शन. बट दॅट इज हाऊ इट इज. म्हणजे आय थिंक आता खूप वेगळं झालं सांगणे. आय मीन इट इज, यू हॅव एव्हरीथिंग अवेलेबल देअर. बट 96 वगैरे मी आय थिंक इन्फॉर्मेशन नसायची. इंटरनेट पण नव्हतं ना तेव्हा. मेन म्हणजे इंटरनेट नव्हतं, त्यामुळे तशी इन्फॉर्मेशन लगेच नाही मिळायची. मग कोणी असेल आसपासचं गेले तर मग शोधून द्यायचं. अँड दॅट इज वेअर आम्ही आय थिंक 97 मध्ये का 96-97 मध्ये वी हॅड ॲक्सेस टू इंटरनेट. आम्ही आमचे एक म्हणजे फॅमिली फ्रेंड होते, त्यांच्या घरी त्यांचं स्टॉक बोल्ट होता. मग त्यांचं इंटरनेट वापरायला आम्हाला मिळायचं. म्हणजे ओके. मग मला एक सांगा की इकडे कॉर्पोरेट करिअरकडे कसे वळलात? म्हणजे एक IASचा रूट होता आणि मग आता अचानक कॉर्पोरेट फील्डकडे कसं आहे? सो 96 मध्ये सांगली सोडलं मी
कॉलेजला आलो, कॉलेजमध्ये आलं आणि 96मध्ये आय वॉज डुईंग कम्प्युटर्स. ओके. म्हणजे आय वॉज लाईक व्हेरी सर्टन की अरे आपण तो बहुत आगे वाले लोक आहे. देन मी रिअलाइज की यार इट इज गुड फॉर मार्क्स छान येतात पण इंटरेस्ट नाही आहे, म्हणून मग इंजिनिअरिंगमध्ये कधी कम्प्युटर्स घेतलंच नाही. जोपर्यंत IAS म्हणजे व्हायचं होतं तोपर्यंत असं पण होतं की यू नीड टू प्रूव्ह समथिंग टू युअर पेरेंट्स ऑल्सो. यू हॅव टू प्रूव्ह दॅट ओके यू हॅव अ जॉब ऑल्सो अँड देन यू स्टार्ट डुईंग फॉर अ जॉब. तर शॉप फ्लोअरला कामाला गेलो इंटर्नशिपमध्ये, तेव्हा कळालं की हे खूप कष्टाचे काम म्हणजे म्हणजे यू विल स्वेट. ओके, म्हणजे असं होतं. मग हे आपल्याला नाही. मग तेव्हा परत ठरवलं की नाही, परत आपल्याला म्हणजे जे आपण 12वीमध्ये सोडलंय ते परत आपण घ्यायला पाहिजे. आणि मग विचार केला की नाही कम्प्युटर सायन्समध्येच करिअर केलं पाहिजे. मग त्याच्याप्रमाणेच परत म्हणजे थोडीशी वाटचाल केली, थोडंसं प्रिपरेशन केलं आणि मग कॅम्पस थ्रू झालं. मग एकदा नोकरी लागली मग IAS सगळं विसरूनच गेलं. पण काय वाटतंय की कॉर्पोरेट फील्डमध्ये आल्यानंतर अंकुरमधली कोणती गोष्ट बदलली नाही आहे, ती अजूनही तशीच आहे? इव्हॉल्व्ह झाली असं मला म्हणतात. म्हणजे मी असा नव्हतो आधी. आय वुडंट ट्राय डिफरंट थिंग्स, आय वुडंट डू थिंग्स एक ठरलेल्या गोष्टी हे आता ठरवलं हे करायचं असं. पण आता आय थिंक आय हॅव बिकम व्हेरी मच ओपन इन टर्म्स ऑफ ॲक्सेप्टिंग ऑर आय थिंक द डिफरन्स विच आय वुड से in last 25 years is your openness to learning. I think that has been difference, that you can learn multiple things at a time and you can keep evolving. I think that has been the difference. व्हेरी नाईस. आणि खूप खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं की कुठली गोष्ट तुम्हाला मोटिवेट करते आणि क्रिएटिव्ह पण ठेवते? To see people grow. If I have seen my people grow over a period of time, I think I am doing my job right. Wow. I think that is one thing which has been with me for the past in these leadership roles in the past 7-8 years. That has been my mantra, that okay, if you can make your people grow, and even if it means they have to go outside of your reach and grow, you enable that and then you see that they'll be happy. क्या बात आहे सर, क्या बात आहे. ॲक्च्युली ही गोष्ट बरेच लीडर्स करत नाही. त्यांना असं वाटतंय की चांगले एम्प्लॉईज आपल्यासोबत असणं हे कंपनीसाठी, ऑर्गनायझेशनसाठी आणि अल्टिमेटली टीमसाठी एक असेट आहे, बरोबर की नाही? त्यामुळे त्या असेटला हातातनं जाऊ द्यायचं नसतं. मग तुम्ही असा विचार करताय? नाही, जाऊ द्यायचं तर नसतं, म्हणजे विच इज व्हेरी ट्रू. बट देन यू टू ऑल्सो रिअलाइज की व्हॉट इज इट दॅट वी कॅन ॲड टू देअर ग्रोथ. इफ वी आर अनएबल टू ॲड टू देअर ग्रोथ और वी आर नॉट एबल टू कन्विन्स देम, then you have a challenge. Otherwise तो तक तो once you realize कि नहीं इसका growth मेरे से नहीं हो पाएगा, but I can make sure that his life is successful in what he does. That will. क्या बात आहे. तुम्ही मागील एक 7 ते 8 वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय तुम्ही एका टीमला लीड करतात आणि भरपूर तुमच्या हाताखालना एम्प्लॉईज जे आहेत ते ग्रो करत त्यांच्या लाईफमध्ये पुढे आहेत आता. सो तुमची फेवरेट टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज जर आपण विचार केला तर हे सातत्याने करत राहावं लागतं एका लीडरला, जेणेकरून त्याच्या सगळ्या एम्प्लॉईजला एका सेम पिचवरती ठेवता येईल. सो काय आहे तुमच्या फेवरेट टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज? मी त्याला टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी म्हणतच नाही. बरं. मी त्याला म्हणतो बिल्डिंग व्हॅल्यूज. अँड बिल्डिंग व्हॅल्यूज का म्हणतो? आपण असं म्हणतो का की अरे संध्याकाळी शुभमकृती कर, आपण जर का ते केलं नाही तर मुलं करणार नाहीत. आपल्या घरातलं जसं म्हणजे आपण म्हणतो ना की यू इनकल्केट व्हॅल्यूज वेन यू डू इट युअर सेल्फ, राईट? सो अनलेस अँड अंटिल आय एम पार्ट ऑफ or making those activities happen, nobody is going to do it. Very true. Unless you do activities, you will not get to know about people outside of their work. When you know outside of their work, you will be able to bring again their different assets or values into your game. So when you, and then they will grow. When they feel bonded, when they feel connected with you, that is when they will do, they will give you the best. So I am very proud to say that people whom I have associated with, we stay together for, even after leaving companies, we still stay very much connected, and we keep on doing stuff, doing a lot of stuff. I mean, I mean, if you say things what we typically are very very proud of, I would say that during just before COVID, okay, I think not COVID, 2017-18 की बात, yeah, 2017. Okay, before COVID. Yeah. We always, म्हणजे आम्ही काय ऐकायचो की अरे बाबा इकडं खूप पाऊस पडला आणि त्याच्यामुळे सगळी म्हणजे देर हॅज बीन सो मच ऑफ
शेतपिकाचं नुकसान झालं, वाहून गेले वगैरे असं. Then I collected. There was a friend of mine whom I had met in another activity. He said, "अंकुर, क्या आप लोग आ सकते हो? We'll build a small dam." तो सिंहगडच्या पायथ्याशी we have built a small dam. So what it made sure was anytime there is a flood or whatever happens, at least तिथली वाळू किंवा जी जमीन आहे ती जात नाही तिथनं. It still remains. So that activity was very very strenuous because we were lifting huge stones, putting them in place, making them. आणि आम्ही सिव्हिल इंजिनियर नाही किंवा म्हणजे त्यातलं कामच आहे, पण ते शिकून की नाही तिथं आहे जे त्यांच्याकडनं शिकायचं आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट रोल यू आर और युअर टीम इज. दॅट इज वन थिंग which is very very nice. Very interesting. And since you asked, I remember I have to say this, and this was again 2018-19. Okay, आपल्या पुण्यात कायम वारी होते, and we were like, काय एवढे लोक एकत्र जमतात आणि काय चालतात, का जायची गरज आहे का, आपण काय करतोय. एंड वन फाइन डे अ फ्रेंड ऑफ माइन सेड, अंकुर कल अपने को वारी चलना है, पुणे में हो रही है, अपने को कल चलना है. सो आई कॉल्ड अप माय फ्रेंड. आई सेड, उद्या सकाळी 4:30 वाजता माझ्या घरी. फॉर व्हॉट? आय सेड, जस्ट कम इन गुड शूज, दॅट्स ऑल. अँड नाही म्हटल्यावर ती 10-12 लोक आम्ही आले. पाऊस होता खूप. आले, म्हटलं आपल्याला जायचं आहे. म्हटले कुठं? म्हटलं वारी. दे हॅड नो क्लू अबाउट इट. बट देन वेन वी वेंट टुगेदर as a group and we completed the Pune chapter or the Pune segment of it, right? That is when you realize ki, you know, what trust, faith, belief systems are. That this wari has been going on for years together. True. People have been coming together. There have been so much of mechanism of administration which is around it. So many volunteers, so many people who are, you know, donating stuff also. So that is when we realize ये सब चीजें होती रहती है, अपने को पता नहीं होता है, एंड वी लुक इट फ्रॉम अ डिफरेंट एंगल एंड वी फील ये क्या प्रॉब्लम है. वंस यू आर पार्ट ऑफ इट, दोस 22 kilometers we did it, we had never prepared, we had never walked more than 2 kilometers. We were like, everybody completed those 22 kilometers and we were like, wow. I mean, we never felt it also. दुपारपर्यंत सगळं संपलं पण होतं. एक नवीन एक्सपिरियन्स घेतला. नवीन एक्सपिरियन्स होता. फार इंटरेस्टिंग वाटते अंकुर हे जाणून घेताना की काय काय वेगवेगळ्या गोष्टी आपण बाहेर पडून करू शकतो, ज्या आपल्या समाजाचा एक भाग असतात, पण आपण ते एका अंतरावरतून बघत असतो, राईट. आता द मोस्ट अनकन्व्हेन्शनल लिडरशिप लेसन तुम्ही तुमच्या कामामधनं कुठला घेतलेला आहे? 2 lessons आहेत. अँड वन इज नो वेन टू कीप सायलेंट. I think silence is when you are there, but you have to be silent, not because you can't contribute, but as a leader you don't have to have a say in everything what is going around. You probably have to say it at the end, but silence means people feel that they can speak up. They feel that there is enough room for them to express, so you give them the silence. And I think second thing which I didn't do during my school college days was reading. I think reading is what gives you different experience. You know, जसं म्हटलं ना, तुम्ही एक पुस्तक वाचता, तुमच्याप्रमाणे तुम्ही तेच पुस्तक 10 लोक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह वाचू शकतात. म्हणजे तुम्ही एक मूवी बघाल तर ती जी एक स्टोरी एकानेच दाखवली तसंही होतं. पण when you read a book, you read it from a different perspective and it helps you evolve, and you read different stuff, so you will evolve over a period of time. So keep both your learning ready and know when to keep silent also. I think that is what I feel. कमाल. अजून एक ॲडवाईस जर तुम्हाला द्यायची असेल, जे आत्ता ना ह्या मॅनेजरल रोलसाठी येण्याचा विचार करतायत, तर काय ॲडवाईस द्याल तुम्ही त्यांना? The advice which I think everybody, irrespective whether they are moving, म्हणजे मॅनेजर रोलला चालले आहेत का नाही चालले आहेत, is to be able to learn and relearn, I would say. So in technology phase is so you learn, you unlearn, you relearn. That's how you do it. But in technology phase, आमचे CEO होते, त्यांनी सांगितलं, so you can learn anything in 3 months. You can learn anything in 3 months to be better than 90% of anybody else. Okay, so you probably will not become an expert, but you will still be better than 90% of them. So if you want to survive in this industry, you keep on learning. So you have to have built 4 skills in a year. You can choose what skills you want. You can choose a skill of music. You can choose any other creative field, whether you want to sing or do whatever. But you can do that, and there are enough ways now to learn anything. I mean,
तुम्ही जर का ChatGPT वगैरे वापरत असाल तर तुम्ही काही पण शिकू शकता, तुमच्या पेसवर शिकू शकता, तुमच्या प्रमाणे शिकू शकता. So true. तर तुम्ही आता हे सांगितलं ChatGPT, आणि आपण बघितलं तर AI सध्या जे आहे ते बूममध्ये आहे, तर AI कडे तुम्ही कशा पद्धतीने बघतात? Since you said boom, I would replace it. It's a boon. Okay, it's the boon for everybody now. There are, म्हणजे आता लोक म्हणत असतील की जॉब जातील, हे होईल, ते सगळं होणार, मी तेही म्हणत नाही होणार, पण त्याच्यानंतर जी वेव येईल किंवा लाट येईल, राईट, दॅट विल बी यूज, बिकॉज देन यू विल यूज AI टू डेव्हलप AI. अँड अनलेस, मी माझ्या मुलांना पण तेच सांगत असतो, डोंट बिकम अ सबस्क्रायबर, बिकम अ पब्लिशर. म्हणजे जर का तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन घेत बसला, म्हणजे फक्त दिवसभर रील बघत बसला, तर त्याचं काहीच नाही. तुम्ही दिवसात एक रील तयार करा, माझं म्हणणं म्हणजे तुमच्याप्रमाणे तुम्हाला पब्लिश करा, म्हणजे करू नका, प्रायव्हेट ठेवा, पण करत राहा. त्याप्रमाणे तुम्हाला कळेल की काय नवीन वापरायचं, कसं वापरायचं आणि कसं पुढे जायचं. म्हणजे सो AI I think is going to be boon for everybody, whether in our industry, your industry, anyone's industry, it's going to be boon. ओके, तुम्ही आता तुमच्या मॅनेजरल कामामध्ये बिझी असतात, पण तुमच्या क्रिएटिव्ह साईडला तुम्ही तुमच्या कामामध्ये एक्सप्लोर करतात का? थोडासा फ्री टाइम मिळाला की तुम्ही तिकडे कीबोर्ड आहेत वाजवायला तुम्हाला आवडतं, किंवा पेंटिंग काढणं असू देत, काही कुठली अशी जी तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवणारी गोष्ट तुम्ही तुमच्या वर्किंग आवर्समध्ये करतात का? Since I don't know whether you've seen, म्हणजे तुम्ही ते व्हिडिओज बघून सांगितलं, पण मी माझ्या बेडरूममध्येच मी कीबोर्ड ठेवला, आणि तो असाच ठेवलाय की जसं वाटेल 5-10 मिनिटं आपल्याला आता मोकळे आहेत, तर काहीतरी येऊन काहीतरी शिकलंय, आता काहीतरी नवीन ट्यून आली आहे, काहीतरी नवीन ट्रेंड सुरू आहे, ते यायला पाहिजे वाजवायला, तर दॅट इज, म्हणजे तसं ठेवलंय की. आणि एक टेक्निक असते, एक पोमोडोरो टेक्निक म्हणून म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही कुठली पण गोष्ट 25 मिनिटं करा, त्याच्यानंतर 5 मिनिटं ब्रेक घ्या. दॅट विल कीप यू मोर एफिशियंट. पोमोडोरो. ओके. तर दॅट इज व्हॉट कीप्स मी व्हेरी ग्राउंडेड असं म्हणता येईल. की खूप मीटिंग झाले, मग ठीक आहे, आता झालं, एक कॉफी ब्रेक घेतो म्हणायचं, थोडं वाजवायचं आणि येऊन जायचं. पेंटिंग असं करते आम्ही. पेंटिंगसाठी ना, म्हणजे मी पेंटिंग शिकलो होतो, पण तेव्हा कळालं होतं की आपण काय भारी करू शकत नाही, चित्रकार नाही आपण कॉपी चांगलं करू शकतो. मग आय टू टेल यू दिस, सर, दिस वॉज अगेन इन 2019, 1920 मध्ये. देर वॉज अनदर फ्रेंड ऑफ मला वॉकिंग करतो, म्हणजे आमच्या वॉक्समध्ये भेटला होता, अँड ही सेड की अंकुर, कुछ अलग करना है क्या? एंड आई वाज लाइक, हाँ, बोले कल टीम को लेके आ सकते हो? एंड माई टीम इज एब्सोल्युटली फैबुलस. आई मीन, इनको जब बोलो कि चलना है, दे विल जस्ट चलेंगे. सो वंस दिस गाय कॉल्ड अप, वी टर्न्ड अप, एंड ही सेज कि मेरे को पुणे स्टेशन मिलना. येस. एंड वी वर लाइक, अच्छा पुणे स्टेशन में कुछ तो भी काम रहेगा, मी मला CSR ॲक्टिव्हिटी रहेगा, काहीतरी असेल, आपण करू. सो गेलो वाटतं, म्हणतो मी म्हटलं की ब्रिंग क्लोज विच आर नॉट व्हेरी नाईस, असं म्हटलं की. मग मी म्हटलं लाईक दॅट. इन्सिडेंटली आम्ही तेव्हा आमच्या टीममध्ये जे होतं ते आमचा एक आर्किटेक्ट मित्र होता, तो पण आमच्याबरोबर होता, अँड ही वॉज ऑल्सो लाईक. सो देन वी वेंट देयर, सर की अपने को आज काम मिला है, प्लॅटफॉर्म को अच्छा. पण होते त्या ऍक्टिव्हिटीमध्ये. मी जेव्हा तुमचा फोटो पाहिला तर म्हटलं, अय्या, आपण पण होतो तिकडे. मला एक्झॅक्टली प्लॅटफॉर्म आठवत नाहीये, पण येस, तुम्ही करेक्ट म्हणाला, 2019-18 चीच गोष्ट आहे ती. लाइक, एंड देन वी सेड ओके, अभी अपने को पेंट करना है, तो अपने पास दे गिव ऑल पेंट्स एंड ब्रशेस, सगळं दिलं होतं त्यांनी, सगळं दिलं. पण करायचं काय? अगेन तिकडे ड्रॉ केले होते, वी हॅव टू जस्ट कलर इट. नाही, सो आय थिंक डिफरंट लोकेशनला वेगळं असेल. तो आम्हाला सांगितलं, तुम्हाला जे वाटेल ते करा. आम्हाला वाटलं आम्ही काय करू, तेव्हा ते इमोटिकॉन्स वगैरे आम्ही म्हणले की हे करण्यात काय अर्थ नाही, म्हणजे हे दिस इज गोइंग टू स्टे देअर, दिस इज गोइंग टू लीव अ मार्क, राईट? डू यू वॉन्ट टू लीव दैट अ मार्क? सो देन वी कॉन्टैक्टेड अवर आर्किटेक्ट फ्रेंड. उसको बोला, तू हाथ नहीं लगाएगा, तू सिर्फ बता हमको कैसा करना है. सो ही गेव अस डिफरेंट डिजाइन. सो ही गेव अस डिजाइन्स. सो देर आर, आई थिंक, 7 or 8 parts of the wall, so block of walls on the station. So every time we travel or anybody travels, म्हणजे कोणी पण येत असलं किंवा जात असलं ट्रेनवरती, आम्ही सांगतो, बघ, जाताना जे दिसेल ना, ते आम्ही केलंय. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, खरंच याचा आनंद खूप असतो सर. मी टोटली या बाबतीत रिलेट करू शकते, कारण की मी पण त्या प्लॅटफॉर्मला होते. इनफॅक्ट हडपसरच्या इथलाच फ्लायओव्हरच्या इथे खाली सुद्धा आम्ही असंच कलरिंग केलं होतं, तिकडे वारली पेंटिंग केलं होतं आम्ही तेव्हा. सो मला असं वाटतं की यातनं ना 2 गोष्टी असतात.
एकतर आपल्याला तर आनंद मिळतो, पण आपल्या आपल्या शहराला आपण सुंदर दिसण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी आपला एक हातभार लावलेला असतो. आणि अगेन हे जी गोष्ट होती ना ते 2000 म्हणजे 1988 मध्ये सगळ्यात पहिला एक स्लोगन दिलं होतं, स्वच्छ चांगली सुंदर चांगली. अँड दॅट वॉज लाईक दॅट हॅड स्टेड विथ बी फॉर अ लॉंग टाइम. की आपण काय करू शकतो स्वच्छता, आपण ते घरात आपण जे करतो ते करतो, सुंदर कसं बनवू शकतो. This was our chance and we said okay we will take it with open arms and we did. That was one thing which मला अजूनही आठवते की अरे बाबा कमाल, मस्त मस्त. आणि मला असं वाटतं की इथे आमची वाईब खूप मॅच झालेली आहे. सर जसं आता तुम्ही भेळ म्हटल्यावरच बॅच झाली ना, भेळ. तुमची जी क्रिएटिव्ह साईड आहे, जसं पेंटिंग आहे, म्युझिक आहे, आणि यु नो तुमच्यामधला एक कॉमिक साईड जी आहे ती सुद्धा आम्हाला एक्सप्लोर करायची आहे. मला असं कळलेलं आहे की तुमची मुलं तुम्ही केलेल्या स्क्रिप्टवरती छानपैकी कॉमेडी करत असतात, ते स्टँडअप्स करतात. हे काय, हे टॅलेंट बद्दल जरा सांगा. सर माझी दोन्ही मुलं दे वर गुड ड्रामा प्लेयर्स, पण शाळा झाली त्याच्यानंतर परत सगळं सोडलं आणि म्हटलं की पढ़ाई लिखाई तो करते रहोगे बट अनलेस एंड अंटिल यू आर एबल टू स्पीक, यू आर एबल टू एंगेज विथ पीपल अँड यू नो कम्युनिकेट, थिंग विल नॉट हॅपन. तर आणि आजकालची मुलं थोडीशी लेझी पण असतात. म्हटलं की लेट मी फाइंड अ फोरम. तर फोरम शोधला. मग कसं काय म्हणजे त्याला 2-3 ओपन माईक फोरम्स आणि कसं काय पुणे वगैरे जे म्हणजे हे प्रोग्राम्स राबवतात. त्यांना असं की हाऊ डू यू मेक शुअर दॅट दीज गाईज टर्न अप. सो आणि एक दिवस मी फक्त असं बुक केलं. मी स्वतः पण एक काहीतरी स्क्रिप्ट लिहिली. मी काही चांगला कॉमिक नाही आहे म्हणजे खरं सांगून होतो, पण त्यांच्यासाठी स्क्रिप्ट लिहिली. म्हटलं चल तू माझ्याबरोबर फक्त चल. आणि आम्ही गेलो तिकडं एक 20-25 लोकांनी आपलं म्हणजे प्रेझेंट केलं, जे तयार केलं होतं. आणि इन्सिडेंटली सिन्स ही हॅड अ व्हेरी गुड स्टेज प्रेझेन्स अँड द स्टोरी वॉज ओके, ही मेड अ ग्रेट इम्पॅक्ट. अँड ही सगळ्यात लहान तिथं त्याच्याबरोबर 30-35 वर्षाचे ग्रस्त पीपल हू आर डुईंग दिस फॉर यु नो फॉर द प्रोफेशन वेअर डुईंग इट अँड ही डिलिव्हर्ड अँड ही वॉज व्हेरी गुड ॲट इट. देन मला पण कळालं की अरे बाबा आपण हेही करू शकतो, आपल्याला माहिती नव्हतं की आपण करू शकतो ह्याच्यावर काहीतरी. अँड देन त्याला पण चान्स मिळतो माझ्यावरती टोमणे म्हणजे टाकायची, की त्यांनीच तयार केली, त्याच्यावरती मी थोडंसं मॉडिफिकेशन करतो आणि त्यांच्या समोरच त्यांनाच देऊ शकतो, रोस्ट करण्याचं काम करू शकतो. तर दोन्ही करतात, मुलगाही करतो, मुलगीही करते. मुलगी तर बँगलोरला असते, पण ती म्हणजे व्हेनेवर शी कम्स शी मेक्स अ पॉईंट की शी विल कम हिअर डू इट. मजा असते. आणि आजकाल टेक्नॉलॉजी आपल्याला हेल्प करायला आहे. म्हणजे देर इज सो मेनी थिंग्स विच इज हॅपनिंग, यू कॅन पिकअप. आय थिंक वी डिड थोडे दिन पहले जब वो इंडिया पाकिस्तान वॉर हो रहा था, वी सेड लेट्स क्रिएट अ स्क्रिप्ट फॉर इट अँड यू गाईज डिलिव्हर. कारण ते छान करतात, मी नाही छान करू शकत. क्या बात आहे. ऑनेस्टली तुम्ही हे सांगितलं रे, मी असं विचारत होते की कुठली अशी गोष्ट आहे जी तुम्हाला असं वाटते की तुमची मुलं तुमच्यापेक्षा बेटर करतात. डेफिनेटली पब्लिक स्पीकिंग वगैरे आमचं कसं असायचं, आमचं क्लोज फोरम, आमचीच माणसं, त्यांच्यासमोर आम्ही जे म्हणणार तेच खरं. पण वेन यू डू पब्लिक स्पीकिंग, वेन यू डू यु नो ओपन माइक्स, यू डोंट नो द पीपल. ते सगळे नवीन लोक आहेत अँड दे गिव्ह यू रिॲक्शन्स इमिडिएटली. तेवढं धाडच पाहिजे तुम्हाला ते करायला. आणि माझ्यात तेवढं अजून तरी नाही आहे, त्यांच्यात आहे. बरं, मला सांगा तुमच्या टीममध्ये जेन्झीज आहेत का? भरपूर. कसं वाटतं वेन यू इंटरॅक्ट विथ देम? त्यांच्याकडे बघून तुम्हाला काय छान वाटतं आणि त्यांची कुठली गोष्ट तुम्हाला थोडंसं अस्वस्थ करते? त्यांच्यात छान अशी बरेच गोष्टी आहेत. देअर ॲबिलिटी टू म्हणजे टेकअप थिंग्स without preparation. They can be unprepared but can give you complete results. So imagine करा, जर काही प्रिपेअर करून करतील तर किती मस्त होईल, विचार करा. So that ability is very much there. The ability to connect with people so easily. आपण जे म्हणजे when we were growing up किंवा आमच्या बालपणाला किती वेळ लागायचा म्हणजे एकाशी दुसऱ्याशी दोस्ती होऊन किंवा एक ओपन अप व्हायला. ते पहिल्या दिवशी सगळं कट्टा ओपन झालेलं असतं. म्हणजे दे गिव्ह यू कम्प्लीट फ्रीडम ऑल्सो टू टॉक, टू अंडरस्टँड इच अदर. त्यांच्याकडनं फ्लेक्झिबिलिटी वगैरे खूप लर्न करण्यासारखं आहे. त्यांचे पण इश्यूज आहेत, म्हणजे असं नाही की नाही त्यांचे इश्यूज नसतील, पण आय थिंक जेन झी शुड टॉक अबाउट देअर ओन इश्यूज. वी शुड टॉक ओनली अबाउट देअर गुड. नाईस. ओके, याच नोटवरती आता आपण पुढे वळूयात आणि आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जाऊयात. जसं मी मगाशीच मला म्हटलं की यू राईट स्क्रिप्ट फॉर युअर किड्स स्टँडअप कॉमेडी, तर त्यांनी कसं केलं ते सांगितलेलं आहे. पण आत्ताही कुठला असा त्यांचा शो झाला होता ज्यांनी प्रायव्हेट कुठले शोज केले आणि तुम्ही तिकडे गेला होता, असं काही झालं? ते करतात अजून? नाही, आता त्यांनी असं लाईक इट हॅपन्स राईट, अनलेस अँड अंटिल त्यांना तुम्ही ते पुश करा, त्यांनी करणार नाही. आणि नंतर त्यांनी परत
माझा मुलगाही प्रिपेअर करतोय मेडिकलसाठी, तर ही इज ऑल्सो लॉस्ट इन, बट येस कोई ना कोई अपॉर्च्युनिटी आएगी तो विल फिगर इट आउट. क्या बात आहे. मला हेही जाणून घ्यावं असं वाटते की तुमच्या मुलांमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये डेव्हलप करून एक स्टेज प्रेझेन्स आणि कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये दिलेला आहे. आणि आत्ताच्या जनरेशनकडे आपण पाहिलं तर तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे कदाचित तुम्ही विचार करत असाल की मला एवढा कॉन्फिडन्स यायला माझ्या लाईफची इतकी वर्ष 20 वर्ष लागली. हो ना. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, ते तुम्ही वाचलं असेल की नाही, पुण्यात अशी बऱ्याच ठिकाणी आणि तुमच्या म्हणजे हडपसर साईड वगैरेला तिथं असं मोठं लिहिलं असतं, भाषण करायला शिका. अँड आय वॉज लाईक, हे आमच्या वेळी का नव्हतं? हे आमच्या वेळी का नव्हतं? की अरे एवढं सगळं हल्ली इझिली झालं. आणि तेच आहे ना की वेन यू स्टार्ट डुईंग इट यू विल अचीव इट, असं माझं म्हणणं आहे. की म्हणजे करने से ही होगा. सो थिंकिंग अबाउट इट, थिंकिंग कि ये नहीं होगा, थिंकिंग ये होगा, सोचने के लिए म्हणजे यू कैन ब्रिंग अप एनीथिंग रिलेटेड टू डूइंग एंड से कि अनलेस यू डू इट यू विल नॉट गेट इट डन. सो द पॉइंट इज यू डू इट. अगला इंसान क्या सोचेगा, मैं ये कर दूंगा तो कितना आगे चला हो जाऊंगा, वो सब सोचते जस्ट डू इट एंड आई थिंक यू विल लर्न आउट फ्रॉम इट. आय थिंक ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांचे स्क्रिप्ट लिहिता लिहिता मला पण कळालं की लोकांना काय आवडतं. इंटरेस्टिंग. मला ही गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते की जर तुम्ही बोर्डरूममध्ये नसाल तर तुम्ही माउंटेन्समध्ये असाल तर तिकडे तुमचा कशा पद्धतीने तुम्ही वेळ स्पेंड करतात? म्हणजे असं होतं का की आज मला पुढचे 4 दिवस सुट्टी आहे तर मी एका अशा ठिकाणी जाणार आहे जिकडे मला ना कुठला कॉल येणार, ना इंटरनेट असेल, ना काही मला कुठल्या मॅनेजरियल गोष्टीबद्दल डिस्कस करावं लागेल आणि आय एम देअर, लाईक मग माझा मी टाईम असेल तिकडे, तर तो काय असतो? जर का मॅनेजरियल काम नसेल, म्हणजे जर का ऑफिशियल काम नसेल आणि फक्त माझं म्हणजे मी टाईम करायचं असेल तर मी भलं एक लॅपटॉप भलं आणि काही पुस्तकं, दॅट्स ऑल आय नीड. विल आय गो टू माउंटन्स? नो. विल आय गो अँड डू सम ट्रॅक? पॉसिबली नो. विल आय डू समथिंग डिफरंट? डेफिनेटली येस. जर का सॅटर्डे संडे असेल तर कुठला कॉन्सर्ट किंवा कुठला म्युझिकल शो किंवा कुठला प्ले असेल, म्युझिकचा पीस कुठलाही चालेल, ते तर कधीही चालेल. पण इफ देर इज समथिंग विच यू सो एक लाईन माझ्या मित्राने सांगितली होती, वेन वॉज लास्ट टाइम यू डिड समथिंग फॉर द फर्स्ट टाइम. वेन वॉज लास्ट टाइम यू डिड समथिंग फॉर द फर्स्ट टाइम. And that has been a line which has stayed with me. It's a very close friend of mine, part of my team. And I was like, this is such a thing which inspires me. कि नहीं आज अपने को ये करना है और ये अपन ने अभी तक किया नहीं, तो वो भले अच्छा हो बुरा हो करना है. I think they has been very 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 different. I think एक गोष्ट सांगतो. 2000 अगेन 17-18 ची गोष्ट आहे. हां, वी वॉन्टेड टू डू सम CSR ॲक्टिव्हिटीज आणि CSR ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हाला वाटत होतं की वी आर नॉट मेकिंग एन इम्पॅक्ट. तर इन्सिडेंटली ऑक्सफॅम आलं अँड ऑक्सफॅम आता नाही आहे पण तेव्हा असायचं. आणि इट यूज टू गिव्ह अपॉर्च्युनिटी फॉर पीपल टू रेज चॅरिटी. ओके. अँड चॅरिटी अक्रॉस त्यांचं प्रत्येकाचं एक टार्गेट असायचं अँड दॅट यू अचीव दॅट. तो टार्गेट असायचं लाख रुपये जमा करायचे. पण दॅट वॉज इझियर पार्ट. लाख रुपये जमा करणं इज द इझियर पार्ट. बट द टार्गेट वॉज यू हॅव टू डू 100 किलोमीटर्स इन 2 days. हो. 4 लोकांनी करायचं आहे. असं नाही की तुम्ही एकाने केलं की नाही, 4 100 किलोमीटर 2 दिवसात करायचं. तेव्हा मला स्लिप म्हणजे अजूनही स्लिप डिस्क आहे, पण तेव्हा स्लिप डिस्क खूप वाईट होतो. दुसरा मित्र जो होतो, म्हणजे मी चौघं आयडेंटिफाय झालो असंच की आपल्याला करायचं काहीतरी नवीन करूया. अँड एकाच one is overweight, the other one had a knee issue, I had a slip disc, there was one guy who was fit. Okay. So आम्ही डिसाईड केलं की करू. Again that same line keeps on haunting me, right? की when was last time something you did for the first time? आम्ही प्रिपेअर केलं 6 महिने प्रिपेअर केलं, जमाही केले पैसे, वी डिड एव्हरीथिंग. वी स्टार्टेड ऑफ, आम्ही 2 टप्पे कंप्लीट केले, म्हणजे माझा 20 किलोमीटर झाला असणार. अँड माय बॉडी गेव अप अँड वी वॉज लाईक की बॉस अपनी पूरी 6 महीने की प्रैक्टिस वी कांट डू इट. एंड दे सेड ओके, कोई चिंता नहीं अंकुर, तेरी अगर ताकत नहीं तो विल नॉट डू इट. अब करेंगे तो साथ में करेंगे, नहीं तो नहीं करेंगे. दे गिव मी 2 hours टू रिकपरेट एंड मोटिवेट. And then we started off again. Then we did the walk overnight because we had lost time, and we completed. And I was like, wow,
आणि आपण जो आदमी म्हणजे मला आठवतं मी 1 किलोमीटर वॉक म्हणजे मॉलमध्ये शॉपिंग करताना इट वॉज सच अ पेनफुल थिंग फॉर मी की जस्ट वॉकिंग अराउंड अँड विथ 100 किलोमीटर्स वी डिड इट इन स्टाईल. क्या बात आहे. आणि जे मगाशी गोष्ट तुम्ही सुरुवातीला म्हणाला होता की तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचं होतं, राईट. पण ते स्वप्न तुम्ही आजही जगत आहात. तुम्ही अनेक ॲस्पिरंट्स जे आहेत UPSCचे, तर तुम्ही त्यांच्यासाठी त्यांना मदत करता येईल, तुम्ही त्यांच्यासाठी काही कॉन्ट्रीब्यूट करू शकत असाल त्यासाठी पण तुम्ही एफर्ट्स घेत आहेत. हां, तर सी आय थिंक when you can't be a administrator but you can still be part of implementation असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही ते नाही करू शकला पण दॅट डझंट मीन दॅट तुम्ही ते स्टॉप करून टाका. अशा बऱ्याच ठिकाणी असतं की देर इज सम कोचिंग विच इज रिक्वायर्ड. दॅट इज वेन यू गो अँड help them with them. If there are many people who come for MPSC also, not only UPSC, there are MPSC people, and I openly love to contribute, saying म्हणजे if we can help you with your com skills, English, reasoning, these are things which we engineers are okay, I would say, if not the best, we can help you. So that is what I love to do it. कारण त्याच्यामध्ये ना आपलं स्वप्न त्यांच्या हिशोबाने म्हणजे त्यांनी जर का झाले तर आपलं स्वप्न पूर्ण होत असतं. जसं आता आपल्या टीम इंडियाचे जे कोच आहेत अमोल मुजुमदार, त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. बरोबर. ओके नाही. इंटरेस्टिंग सर. सर, इफ यू कुड रिलीव्ह युअर वन चॅप्टर ऑफ युअर लाईफ, विच वुड इट बी आणि वाय? तुमच्या आयुष्यातलं जर आपण म्हणूयात की एक चॅप्टर तुम्हाला पुन्हा जगायचं असेल तर ते कोणतं आणि का? आय थिंक स्कूलिंग मला परत जगायचं आहे. स्कूलिंगमध्ये बरेचशे गोष्टी जे तेच सांगतो ना, आपण फक्त असं प्लॅन केलं की आपल्याला पहिल्या 3 मध्ये यायचंच आहे आणि मग बाकीचे करतो त्यात. पण त्यावेळेला जर का अजून काही केलं असतं तर आता मी आय वुड हॅव बीन अ बेटर स्पीकर, रायटर, वॉट एव्हर, राईट. आय थिंक दॅट इज वट आय थिंक यू कुड डू डिफरंटली. अँड अगेन आय एम व्हेरी फॉर्च्युनेट इन दॅट सेन्स की आय हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स. पण जर का अजून एक जगायला मिळालं तर जे लहानपणाची मैत्री असते ना ती म्हणजे दॅट गोज ऑन फॉर लाईफ. सो यू विल गेट अनदर चान्स टू मेक मोर फ्रेंड्स. दॅट इज वॉट आय कॅन फील. मला असं वाटतं ना की तुमचे जे एम्प्लॉईज असतील ना तिथे, तर ते तुमच्या सोबत गॉसिप करत असतील, तुम्हाला सोडून गॉसिप करत नसतील, असं मला काय वाटतं. इज इट ट्रू? नाही, आय डोंट नो म्हणजे ते करायला की नाही. पण हां, गॉसिप करायला आम्हाला सगळ्यांना आवडतं. आम्ही सगळे ते तुम्हाला त्यात इन्व्हॉल्व करून घेत असतील असं वाटतंय. माझे नंतरही करत असतील पण इन्व्हॉल्व करून घेतात. बिलकुल. मला असं वाटतंय की आता आपलं जे कॉन्व्हर्सेशन होणार आहे त्यावरनं कदाचित त्यांना गॉसिप करण्याची संधी आपण देऊ शकतो. रॅपिड फायर राऊंड. क्विकली तुम्हाला आन्सर द्यायचं आहे इन 1 वर्ड और 1 सेंटेन्स. ठीक आहे. कीबोर्ड और पेन ब्रश? कीबोर्ड. ट्रेकिंग बूट्स और ऑफिस शूज? ऑफिस में ट्रेकिंग शूज. Oh, nice. Comedy writing or business strategy? Comedy writing. Interesting. Kids stand-up show or corporate town hall? Corporate town halls. You loved it? Yeah. Corporate town halls are better because then you are the speaker, na? There I'm the listener. Okay. Dream dinner guest, one person, dead or alive? Nelson Mandela. क्या बात है. Leadership mantra in 1 line? I think learn, unlearn, relearn. Kamal. What's the most Ankur thing about you? I think make your tribe. I think that is one thing which I feel that is very, very special about me is I have the best of people. I mean, as in my people. I call them my people. I think that is my thing, which I don't think anybody has. That is what I'm very proud of, actually. Funniest moment in an office meeting? We were planning to do a get together, and there this lady comes up and says she wanted to say, can we not do a family outing? And she comes up and says, can we not do family planning? And we were like, what? ओके. एक तुमचं सावरतं गाणं ज्याला ऐकताना तुम्ही कधीच कंटाळत नाही? पल पल दिल के पास. क्या बात आहे. तुम्ही गाऊ शकता? नाही वाजू शकतो, पण ते वाजू शकतो. असे बरेच पण कमाल कमाल. खूप जबरदस्त तुम्ही आमच्या रॅपिड फायर राऊंड मध्ये जे आहे ते आन्सर केलेलं आहे. आणि जे त्या मॅमनी जेव्हा म्हटलेल्या डायलॉगच्या वेळेस तिकडे उपस्थित असेल त्यांना पुन्हा हसू आलं असेल आणि त्या मॅम बघत असेल त्या म्हणतील की काय बोलले मी. ओके. द नेक्स्ट राऊंड इज जे बऱ्याचदा कोणत्याही लीडरला करावं लागतं, कोणत्याही मॅनेजरला करावं लागतं. क्विकली डिसिजन घ्यावे लागतात
येस ऑर नो मध्ये आन्सर द्यावं लागतं, कधी कधी यू कॅनॉट एक्सप्लेन एव्हरीथिंग, राईट? तर तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचं आता येस नो गेममध्ये. ठीक आहे, तर सिच्युएशन दिल्या जाईल तुमच्या समोर, त्याचा आन्सर येस ऑर नो मध्ये तुम्ही सांगायचं आहे. Have you ever sung or played keyboard during a work event? Yeah, okay. Have your kids ever roasted you on stage? Many times. Okay. Do you think you have cracked the IS जर तुम्ही ट्राय केलं असतं? Yes, definitely. Have you ever pretended to understand a modern meme? आत्ताचे जे मॉडर्न मीम आहे ते समजल्यासारखं प्रिटेंड केलंय कधी, जेव्हा तुम्हाला नाही समजलंय? Yeah. ओके. तुम्ही हार्डवर्क पेक्षा लकला जास्त बिलीव्ह करता? No. जर तुम्हाला पुन्हा एकदा फ्लाय करण्याची संधी मिळाली तर तुम्ही कराल का? Definitely yes. कधी सिरियस मीटिंग मध्ये तुम्ही खळखळून हसलायत असं झालंय का? No. जर तुम्हाला स्टँडअप कॉमेडी ट्राय करायला सांगितलं तर तुम्ही कराल का? No. ते दोन्ही करतात ना. ऑलराईट. आणि ते पण सुद्धा कमाल असा स्कोर सरांचा झालेला आहे. फॅन्टॅस्टिक तुम्ही खेळलेला आहात सर. आणि आता जर आपण पाहिलं तर होतंय काय ना, आपण सगळेजण डिजिटल झोनमध्ये आहोत आणि डिजिटलमध्ये जेव्हा आपण आपला व्हॉट्सॲप वापरतो, फेसबुक वापरतो किंवा कुठलेही सोशल मीडिया हँडल वापरतो, बऱ्याचदा आपण तिकडे एवढं मोठं सेंटेन्स लिहिण्याच्या ऐवजी काय करतो, एखाद्या इमोजीच्या माध्यमातून आपल्याला जे काही वाटतंय ते एक्सप्रेस करतो, राईट? सो इथे आपल्यासाठी आहे आता इमोजी रिॲक्शन राऊंड. Okay. तुम्हाला काही सिच्युएशन्स दिल्या जातील, त्यावरती तुमची रिॲक्शन आम्हाला इमोजीच्या माध्यमातून सांगायची आहे. हिअर वी गो. कॉर्पोरेट लाईफ, पेरेंटिंग, नाईस, मंडे मॉर्निंग्स, Monday morning like this, both of these, they are good. ट्रेन ट्रॅव्हल, No more train travel. जेव्हा तुम्ही पेंटिंग करतायत, पेंटिंग गॉन रॉंग, Many times. US FBI visit, Loved it. kids on stage, yes, music jams. Music jams, perfect. All good. Oh, क्या बात है. Life today, कमाल. 3 emojis that describe Ankur. This. What's this? This is what I think my people also will describe me. Yeah. क्या बात है. Well, And this is how you. this is from my side. Thank you. अंकुर, तुम्ही खूप फॅन्टॅस्टिक पद्धतीने ह्या राऊंडमध्ये जे आहे तुमच्या इमोशन्सला एक्सप्रेस केले. सोशल मीडियाचा वापर किती करता तुम्ही? आहे, भरपूर आहे. म्हणजे मला असं वाटतं की सोशल मीडिया माझा तरी ॲटलिस्ट 2 तास 3 तास होतो. which is people say it is high. What you like most on social media? Things which we would never have earlier understood, you get to understand different perspectives. I mean, आप वही चीज़ YouTube पे you can see it in a different segment. You see that on Insta in a 30-second thing, and then again you can see it on Twitter with bashing going on. हे तुम्ही बघा, तुम्हाला 3-4 वेगळे पर्स्पेक्टिव्ह एका गोष्टीचे घ्यायचे तर ते लगेच कळून येतं, विच इज व्हेरी व्हेरी युनिक थिंग अबाउट. लवली. तुमची आवडती मूवी कुठली आहे? रंग दे बसंती. आणि ऍक्ट्रेस? ऍक्ट्रेस म्हणजे बोथ. मी ऍक्ट्रेसवरतीच जाईन. आय थिंक इट हॅज ऑलवेज बीन आय वुड से कतरीना, रवीना, लाईक दॅट. बट अगेन दीज डेज इट्स कियारा. ओ माय गॉड. अन ऍक्टर? आमिर खान. आमिर खान. लवली. खूप भारी वाटलंय तुमच्याशी गप्पा मारून. आणि तुम्ही ओव्हरऑल तुमच्या लाईफला किती एंटरटेनिंग ठेवतात, कारण की तुमच्यातला जो क्रिएटिव्ह पर्सन आहे तो तुम्हाला कितीतरी गोष्टी करायला सांगतो. आणि एक लीडरला हे करणं फार गरजेचं आहे. तेव्हाच किती जरी स्ट्रेसफुल वातावरण असेल तरी तो हँडल करू शकतो, कारण की त्याची जी क्रिएटिव्ह साईड असते ती नेहमी त्याला सपोर्ट करत असते. राईट? व्हेरी राईटली सेड. आणि तुम्ही एकदम खरं म्हणता. पण आय थिंक मला खूप नंतर रिअलाइज झालं. I think I should thank my job or profession because it gives you that ability. It gives you that financial stability that you can do all these things, right? प्रत्येकाला पॅशनच वर्क म्हणून मिळेल असं नसतं ना. Not everybody can be Sachin Tendulkar or Rohit Sharma. You have to. But then this profession gives me the financial stability so that I can actually also look at things which give me mental satisfaction also. And I think everybody should do that. I think मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्याला जे पाहिजे ते करावं, कारण ते आणि
फर्स्ट ट्रायमध्येच कळेल असं नसतं की आता हे तुम्हाला आवडतं, हेच आहे तुमचं ध्येय असं तुम्हाला कळणार नाही. पण ओव्हर पिरियड टाइम यू कॅन कीप एक्सपेरिमेंटिंग. आय थिंक इव्हेंच्युअली मिल ईच अदर. अमेझिंग. सो ते त्यांच्या आयुष्यामध्ये किती एक्सपेरिमेंट करतायत, नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते ना गिवअप करत नाही. ते लाईफकडे खूप लाईटली बघतायत पण तेवढंच लाईफला इम्पॉर्टन्स पण देत आहेत हे आपल्या लक्षात आलेलं आहे. सो मला नक्कीच असं वाटते की या पॉडकास्टमधनं तुमच्या लाईफमध्ये नक्कीच काहीतरी व्हॅल्यू ॲड झाली असेल, तुमच्या लाईफकडे बघण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळाला असेल. ऑल थँक्स टू मिस्टर अंकुर. या गप्पा तुम्हाला आवडल्या असतील याची मी आशा करते. पुढच्या एपिसोडमध्ये आपण लवकरच भेटूयात सिटी टॉक्सच्या. तोपर्यंत पाहत रहा सिटी टॉक्स, रेडिओ सिटी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. थँक्यू.